हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मूगडाळ भात किंवा मूगडाळची खिचडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर खिचडीसाठी मी 2.5 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे 3 ते 4 वेळा। त्यामध्येच मी मूगडाळ घालणार आहे, आता मिक्स करून घेणार आहे। तर मी इथे जवळजवळ अर्धा ग्लासभर साल असलेली मूगडाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून, त्यामुळे त्याचं साल जे आहे ते निघून गेलेलं आहे। तर आता ही मी तांदळामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। तर हे दोन्ही साहित्य 3 ग्लास भरून भरतात। आता आपण याला फोडणी देऊयात। तर कुकरमध्ये मी तेल तापत ठेवणार आहे। तर मीडियम फ्लेमवरती मी कुकर तापत ठेवलेला होता आधीच। तर त्यामध्ये मी 3 चमचे, जे मोठे चमचे असतात तेलाचे, त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापू द्यायचं आहे। तेल चांगलं तापलेलं आहे। मी त्याच्यामध्ये 1 चमच मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडली आहे। त्यानंतर मी 1 चमच जिरं टाकून घेते। जिरंही चांगलं फुललं आहे। तर त्यानंतर बारीक चिरून घेतलेली लसूण टाकायची आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात। तर इथे मीडियम आकाराचा 1 कांदा मी बारीक चिरून टाकलेला आहे। कांदा चांगला नरम होऊ देऊयात। तर इथे कांदा चांगला नरम झालेला आहे। आपण टोमॅटो टाकूयात। मी ते पिकलेला 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा चांगला नरम होऊ देऊयात। तर इथे कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे नरम झालेले आहेत। आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये मी मूठभरच शेंगदाणे टाकलेले आहेत। हे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत। ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। तर शेंगदाणे फ्राय करून झालेले आहेत। आता आपण मसाले टाकूयात। तर अर्धा चमच हळद, त्यानंतर लाल तिखट, मी ते 2 चमच लाल तिखट वापरलेलं आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्यानुसार ठेवू शकता। त्यानंतर एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला मी इथे वापरणार आहे। तर मी इथे 1.5 चमच त्यातला मसाला वापरणार आहे। तर हे सर्व मसाले आपण तेलामध्ये एकदा फ्राय करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात, जेणेकरून त्याचा फ्लेवर तो मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल। तर याच्यामध्ये आता आपण तांदूळ धुवून घेतलेली मूगडाळ जी आहे ती टाकूयात सर्व याच्यामध्ये एकसाथ। त्यानंतर ते पाणी न टाकताच मिक्स करून घेऊया। तर आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात। तर 3 ग्लास तांदळासाठी मी इथे 3.5 ग्लास वापरणार आहे पाणी। त्यानंतर आपण हे पाणी मिक्स करून घेऊयात, जेणेकरून मसाले एकाच ठिकाणी राहणार नाहीत। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकूयात। मीठ हे तुम्ही आधीसुद्धा टाकू शकता, पण मी इथे शेवटी टाकत आहे। चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर कुकरचं झाकण जे आहे ते लावून घ्यायचं आहे व 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपला मूगडाळ भात किंवा मूगडाळची खिचडी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू।